तर मी सन्माननीय दीपकजी रामा म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते गणेश जा की आपण आपल्या शुभ हस्ते या खेळाडूला इथे मात्र सन्मानित करायचंय. पण लाईव्ह स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकता सन्माननीय दीपकजी रामा म्हात्रे साहेब. तर दुसऱ्या तर पहिल्या फेरीतील दुसरी लढत आणि जसा खेळाचा पूर्वार्ध होईल सुरू मी मात्र थांबतोय. परंतु आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. DR चषक 2022 पर्व 6वे आणि चला क्षेत्ररक्षण लगेचच नाणेफेक जिंकणारा संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला लगेच फील्डिंग लावायची है. लास्ट एंड फाइनल कॉल. रोशन ठाकुर आपकी टीम को अंतिम और आखिरी बार देखिए 2 रन की पेनल्टी आपको लग सकती है और ये चीज ध्यान में रखिए. ताबड़तोड़ फील्डिंग. रमा ठाकुर यस टीम के सरदार ग्राउंड में प्रवेश करते हुए चलिए प्लीज बी फास्ट गाइस. यस रमा ठाकुर अकेला जाके कुछ मतलब नहीं है, 11 लेके जाना है. चलिए प्लीज स्टार्ट द मैच. आपको समय दिया गया है सिर्फ और सिर्फ 2 मिनट का. 2 मिनट में आपने फील्डिंग सेट नहीं की तो कमेटी का डिसीजन है, आपके ऊपर कार्रवाई की जाएगी और 2 रनों की पेनल्टी. लास्ट एंड फाइनल कॉल. ये चीज ध्यान में रखिए. आजकल के हमारे जो यंगस्टर्स हैं उनकी सुबह 12 के बाद ही होती है. सबसे बड़ा मसला ही है क्योंकि इंटरनेट ने इतना परेशान कर दिया है कि सुबह 4 बजे तक के सोने नहीं देता. इंटरनेट फायदे की भी चीज है और नुकसानदेह भी है. अगर आप उसमें फायदा ढूंढो तो आपका बहुत फायदा होगा, नुकसान देखोगे तो ये नुकसान होगा, आपकी 12 बजे तक की सुबह नहीं होगी. तो प्लीज क्रिकेट को आप महत्व दीजिए. क्रिकेट से आपकी फिटनेस बरकरार रहती है, क्रिकेट से आप चुस्त और दुरुस्त रहते हैं. तो समय क्रिकेट के लिए निकालना है तो सुबह का वक्त सबसे अच्छा होता है. और अक्सर हमारे बड़े बुजुर्ग कहते हैं कि सुबह के वक्त अगर आप व्यायाम करते हो, एक्सरसाइज करते हो तो आपकी बॉडी पर पूरे दिन का जो भार रहता है वो कंफर्टेबल कंप्लीट हो जाता है. तो इसलिए मैं रिक्वेस्ट करूंगा जितने भी यंगस्टर्स हैं, समय पर सोइए, समय पर उठिए, अपनी फिटनेस पर ध्यान दीजिए और बिल्कुल यही सूचना आप तक कि हम जरूर पहुंचाएंगे. ये हमारा कर्तव्य है एज अ कमेंटेटर कि आपको अच्छी अच्छी बातें आप तक के हम पहुंचाएं. तो चलिए रोशन ठाकुर अपने खिलाड़ियों को लेकर ताबड़तोड़ तैयार हो जाइए. रीजन ये है सलामी बल्लेबाज ग्राउंड के बीच में प्रवेश करते हुए नजर आ रहे हैं. दोनों ही टीमों को ढेर सारी शुभकामनाएं. आज हमारे सबके चहेते माननीय श्री दीपक रमा म्हात्रे साहब का जन्मदिन है और बिल्कुल जन्मदिन के अवसर पर आज के दिन का फाइनल डे, मेगा फाइनल डे. कौन बनेगा विजेता सीजन 6 का, इसकी खोज है जारी. देखेंगे जरूर आज शाम में और एक बिल्कुल बेहतरीन सेलिब्रेशन भी आपको GTC लाइव के माध्यम से जरूर देखने मिलेगा. हमारे मंच का नजारा जिस तरीके से दीपक रमा म्हात्रे साहब का जन्मदिन हम मनाएंगे और नाना को ढेर सारी शुभकामनाएं देने उनके चाहने वाले, उनसे आशीर्वाद लेने वाले यहां पर उपस्थित होंगे. तो बिल्कुल दोनों ही टीमें रेडी हो चुकी हैं. आपको ले चलते हैं ग्राउंड की तरफ. कमेंट्री बॉक्स में मेरे साथ जुड़े हुए हैं बिल्कुल एक बेहतरीन आवाज के मालिक और जिनके नाम पे काफी सारे रिकॉर्ड्स वीडियो रिकॉर्डिंग के हैं. यस इंस्टाग्राम पर सबसे ज्यादा अगर किसी के फॉलोवर हैं तो वो है मनीष पाटिल, क्योंकि उन्होंने लगभग 200 से 250 इंटरव्यू अपने चैनल पर अपलोड किए हैं. और बिल्कुल मैं आमंत्रित करता हूं आने वाली 5 ओवरों की कहानी सुनते हैं एक स्वीट वॉइस मनीष पाटिल की जुबानी. आइए मनीष.
धन्यवाद शहजाद सर. शहजाद सर अगले इनिंग में आपको सुनने मिलेंगे. चला अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्यायचे प्लीज. आजच्या दिवसात दुसरा सामना सुरू करायचा आहे. सर्व तुमच्या स्क्रीनवर आमचे मान्यवर विराजमान आहेत. त्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. आदरणीय सन्माननीय दीपक दादा रामा म्हात्रे यांचाच वाढदिवस आहे आणि वाढदिवसाचा औचित्य साधून खूप सारे मान्यवर आजच्या दिवसामध्ये तुम्हाला या व्यासपीठावर हजेरी देताना तुम्हाला पाहायला मिळतील. कारण प्रेम आहे दीपक दादांचं आणि दीपक दादांचं प्रेम असल्या कारणाने मात्र त्यांना देखील शुभेच्छा देण्यासाठी दिवसभरामध्ये फोन्स येतील. त्यानंतर स्वतः पाहुणे देखील या व्यासपीठावर येतील. सर देखिए, अगर 10 प्लेयर है तो पावर प्ले में सिर्फ एक ही प्लेयर बाहर रहेगा. अगर 7 हैं तो सब खिलाड़ी अंदर रहेंगे. रूल्स अँड रेग्युलेशन्स. कुठलंही काम कुठलाही खेळ हा रूल्स अँड रेग्युलेशन शिवाय कम्प्लीट होत नसतो आणि क्रिकेटमध्ये देखील काही बेसिक्स नियम आहेत. त्या बेसिक नियमांच्या आधारावर तुम्हाला खेळ करावा लागणार आहे आणि या ठिकाणी कुठेतरी खेळाडूंची कमतरता आहे जय बजरंग ओवळा या संघांमध्ये. त्यामुळेच कुठेतरी आता खुद्द आयोजक मिस्टर गणेशजी म्हणाले त्या ठिकाणी सूचना करण्यासाठी जात आहेत की नक्की काय. सोबतच शहजाद शेख सुद्धा जात आहेत. कारण शहजाद शेख म्हणजेच काय, घोडबंदर परिसर म्हटलं तर शहजाद शेख सरांचा आवाज तुम्हाला प्रत्येक टुर्नामेंटमध्ये ऐकायला मिळणार आहे. तो बालेकिल्ला आहे त्यांचा. नक्कीच त्यांच्या माध्यमातून नेहमी पसंती दिली जाते आयोजकांच्या वतीने. आणि व्हॉइस या नावामध्ये सुप्रसिद्ध आहेत मुंब्रापासून वडवलीपर्यंत. तर यस, अलिबागमध्ये देखील त्यांनी काम केलंय. टर्फ क्रिकेटवर जास्तीत जास्त ते काम करत असतात. कॉर्पोरेट क्रिकेट जास्तीत जास्त ते समालोचन करत असतात. तर बघा, ठाण्यातल्या सर्व संघांना या ठिकाणी संधी मिळते. 16 संघ जे तुम्ही आता पाहणार आहात, कालचे 8 आणि आजचे 8 हे सर्व ठाणे परिसरातील संघ आहेत. त्यामुळे मात्र तुम्हाला वेळेचं भान असणं गरजेचं आहे. कुठला संघ लांबून येत नाहीये, सर्व संघ जवळचीच आहेत. त्यामुळे आज गणेश जयंती आहे. गणेश जयंती आहे, काही जणांना सुट्टी सुद्धा असेल, काही जणांना गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला जायचं असेल, पण मात्र ते नियोजन होणं गरजेचं आहे. तुम्हाला ठाऊक असायला हवं की तुमची टुर्नामेंट आहे 10 वाजता 11 वाजता. तर त्यामुळे नियोजन करणं गरजेचं आहे. तर ही टुर्नामेंट देखील एक मानाची टुर्नामेंट आहे. गेल्या 6 वर्षांपासून या टुर्नामेंट देखील प्रेक्षकाची मनं जिंकण्याचं काम केलेलं आहे. आणि आज दादांचा वाढदिवस आहे. आज अंतिम दिवस असेल या स्पर्धेचा. पहिल्या सामन्यामध्ये काय लाजवाब विजय मिळवलेला आहे हातोबा स्पोर्ट्स या संघाने. माफक अशी धावसंख्या होती पहिल्या डावामध्ये, पण त्यानंतर मात्र चेस करताना कुठेतरी दमछाक झालेली आहे मोहन मास्टर्स वगरपाडे या संघाची आणि एका धावेने तो सामना हरलेला. आणि त्याच पेनल्टीमुळेच म्हणजे कदाचित ह्या सामन्यातील 2 धावा देखील एक मोठी कहाणी सांगून जाणार आहेत दोन्ही संघांसाठी. त्याचा भुर्दंड बसतोय का या ठिकाणी जय बजरंग ओवळा संघाला पाहूया. गणेश सर, या ठिकाणी दीपक दादा सूचना करतायत की अजून 2 धावांची पेनल्टी लावायची का. यस, अजून तिकडे चर्चा चालू आहे, मैदानाच्या चर्चा चालू आहे. सूचना फक्त पोहोचवलेली आहे कारण गणेश दादांवर किती दबाव आहे ते तुम्हा आम्हा सर्वांना ठाऊक आहे. एक जबरदस्त असं क्रिकेटपटू 40 वर्षांवरील फॉर्मॅटमध्ये ते खेळत असतात आणि कित्येक गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरलेले मिस्टर गणेश मणेरा, ज्यांना आम्ही घोडबंदरच्या मैदानावर पाहिलं होतं. त्या ठिकाणी मी समालोचन करतो 28 धावा एका षटकामध्ये कुठल्या होत्या, तो तर आम्ही अनुभव घेतला होता गणेश दादांचा. गेल्याच वर्षीची गोष्ट आहे. एज इज ओनली नंबर. आय कॅन से गणेश दादांसाठी की त्यांचं वय 40 वर्षावरील असेल तरी देखील त्याचा खेळ मात्र 20 वर्षांच्या खालच्या तरुणासारखा राहिलेला आहे. पर्सनॅलिटी तुम्ही पाहू शकताय, डायनामिक अँड डॅशिंग. यस, जर सूचना करून झालेली असेल यू कॅन स्टार्ट द गेम. स्ट्राईकला प्रसाद आणि दुर्गेश हे 2 फलंदाज तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. राजाबाई स्पोर्ट्स कोळीवाडा संघाच्या माध्यमातून ते 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. जय बजरंग ओवळा बी हा संघ देखील एक नवोदित संघ आहे. रोशन ठाकूर यांनी पुरस्कृत केलेला हा संघ जय बजरंग ओवळा. बघा, तरुणांवर विशेष प्रेम आहे रोशन ठाकूर यांचं, तसेच त्यांचे वडील मिस्टर राम ठाकूर यांचं. आणि त्याचमुळे या तरुणांना एक व्यासपीठ मिळावं त्यासाठी रोशन ठाकूर आणि राम ठाकूर यांनी एक पाऊल उचललं आणि एक टीम त्यांनी या DR चषकामध्ये त्यांच्या माध्यमातून खेळवली, ती म्हणजेच जय बजरंग ओवळा बी. चला, ओवळा संघाचा जर अतिरिक्त खेळाडू असेल, कोणी ग्रामस्थ असेल तर प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचे स्कोर चेक करण्यासाठी.
नावं तर आमच्या जयवंतांना माहीत असतीलच, पण स्कोर चेक करणं हे देखील महत्वाचं आहे. त्यानंतर कुठल्याच ऑन फील्ड प्लेअरचा आम्ही सूचना ग्राह्य धरणार नाही आहोत. स्कोर्समध्ये जर तुम्हाला तफावत जाणवली तर तुमच्या सूचनेचा विचार केला जाणार नाही, याची दखल देखील दोन्ही संघातल्या खेळाडूंनी घ्यायची आहे. त्यामुळे तुमचा अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं अनिवार्य आहे. मागच्या बाजूस घोषांकी क्षेत्र आहे, आखूड हे असं मैदान, म्हणून या ठिकाणी निव्हियाचे बॉल आपण यूज करतोय आणि कालपासून प्रत्येक सामना हा शेवटच्या घटकेपर्यंत पोहोचणारा ठरला आणि आजच्या दिवसाची सुरुवात देखील तशीच चित्तथरारक झाली आहे. तुम्ही आता पाहिली असेल या अगोदर सामना एका धावेने ते म्हणजेच पराभूत झालेले आहेत, ते म्हणजेच टीम मोहन मास्टर मोगरपाडा. आणि आता आजच्या दिवसाला दुसरा सामना सुरू होतोय, राजाभाई कोळीवाडा आणि जयमित्र कोळीवाडा. चला प्लीज स्टार्ट दी मॅच. खेळाडू कमी असल्या कारणाने आपण 30 या सर्कलच्या पाहू शकतोय. येस, प्लेयर झाले पूर्ण. येस, थँक्यू अंपायर. 11 मेंबर्स आर इन. लेट स्टार्ट द गेम. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. शो युअर गुड गेम. पहिला बॉल हर्षदचा, स्ट्राईक वर असेल प्रसाद. फुलेलेंचा बॉल होता, आडव्या पाठीने स्विंग केलंय, गॅप मध्ये बॉल जाईल स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. पहिलाच बॉल हा नो बॉल आहे, वेस्ट हाईट नो, आणि नो बॉलवर मिळतोय चौकार. धावा जोडले जातील 5 आणि पुढचा बॉल असणार आहे, वेट फॉर अंपायर सिग्नल. येस, हेलिकॉप्टर मीन्स फ्री हिट. पुढचा बॉल असेल फ्री हिटचा, म्हणजेच का प्रसादसाठी एक सुवर्ण संधी आहे. जहा मारो जैसे मारो मर्जी प्रसाद की. 5 धावा, फ्री हिटचा बॉल. पुन्हा एकदा तयारीत नव्हता प्रसाद. आपण क्षेत्ररक्षणाचा आढावा घेतला तर फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. पॉइंटला आहे, कव्हरला आहे, एक्स्ट्रा कव्हरला आहे. 30 सर्कलच्या बाहेर आपण लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पाहू शकतो. त्यानंतर ऑन साइडला मिड ऑन, स्क्वेअर लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग. हो, यावेळेस मात्र फ्लिक केले बॉलला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने टर्न केले. त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक बॉलला चेस करतील. एक धाव पूर्ण करून दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातो. अजूनही एक धाव पूर्ण होईल, कारण त्या ठिकाणी आउटफील्ड थोडीशी स्लो आहे, पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता. वेट फॉर अंपायर सिग्नल आणि या बॉलवर मिळतो चौकार. 4 धावा. पहिला बॉल लोचा होता, नो बॉलवर एक चौकार आलाय. त्यानंतर पुढचा बॉल फ्री हिटचा होता, म्हणजेच एका बॉल मध्ये 9 धावा वसूल केलेल्या आहेत प्रसादने. प्रसाद एक अनुभवी खेळाडू आहे आणि त्याचं आवडतं क्षेत्र आहे स्क्वेअर लेग पासून काऊ कॉर्नर पर्यंत. त्याचं आवडतं क्षेत्र आहे. त्याला पूल आणि हुक हे 2 फटके त्याला खेळण्यासाठी आवडतात. म्हणून काय प्रसाद तुम्ही आडव्या बॅटीने खेळण्यासाठी जर प्रवृत्त केलं तर त्याचा फायदा तो उचलणार आहे, कारण स्ट्रॉंग झोन आहे तो. त्यामुळे आखूड टप्प्याचा बॉल जर तुम्ही प्रसाद दिला तर तो तुमच्यावर हावी होईल, तुमची दशा दिशा बिघडू शकते. या ठिकाणी पहिल्या बॉलवर 9 धावा. बॉलिंग ट्रॅकवर हर्षद, राईट आर्मवरती विकेट. येस, आता मात्र पंचांच्या माध्यमातून ऍक्शन घेतली जाणार आहे. हा नो बॉल आहे आणि येस, गोलंदाज आता मात्र गोलंदाजी करू शकणार नाही या इनिंग मध्ये, तर आता बदली गोलंदाज पाठवावा लागेल. पण बदली गोलंदाज जो पहिला बॉल हाताळेल तो फ्री हिटचा बॉल असणार आहे. क्या बात आहे. यावेळेस मात्र ग्रिपिंग प्रॉपर होत नाहीये गोलंदाजाचे. हर्षद जो गोलंदाज आहे, अनुभवी गोलंदाज आहे, नेहमीच लीड करत असतो संघाला, पण आज मात्र दिवस हर्षदचा राहिला नाहीये. हर्षदने आतापर्यंत खर्च केलेल्या या षटकामध्ये 11 धावा, फक्त 1 बॉल त्याने हाताळलेला आहे. आणि आता बदली गोलंदाज म्हणून कोण आपलं नशीब आजमावेल, कारण ही दबावाची परिस्थिती आहे आणि दबावामध्ये काही जणांचा खेळ चांगला होतो, काही जणांचा खेळ मात्र कुठेतरी खालावतो. या ठिकाणी पाहूया या चिंताजनक परिस्थितीमधून कुठला गोलंदाज आहे जो संघाला सावरण्याचं काम करेल. चला, नवीन बॉलर लगेच पाठवून द्या. एक डाव 25 मिनिटांमध्ये कंप्लीट होणं हे गरजेचं आहे, अशी सूचना आम्ही आयोजकांच्या वतीने तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येतोय, अण्णा. अजूनही पॉवर प्लेची षटक मैदानामध्ये मार्गस्थ आहे. 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतात. एक क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला आणि एक क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतोय डीप मिड विकेटला. तर मोठा गॅप आहे. या ठिकाणी प्रसाद तर सज्ज झालेलाच आहे. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार आलेत. अण्णा पंचाच्या उजवीकडून फ्री हिट बॉल. फुलरलिनचा बॉल आता एज लागून बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. पुन्हा एकदा एक फुलटॉस बॉल हाताळला गेला गोलंदाज अण्णाकडून. काय झालं नक्की गोलंदाजांना? जय बजरंग ओवळा संघ मात्र एका मोठ्या स्वप्न
ने आलेला होता आणि कुठेतरी जयवंत सर सांगतात की सरावाचा अभाव आहे. सराव खूप महत्वाचा आहे. नेहमीच म्हटलं जातं ना की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तर या ठिकाणी मात्र परफेक्शन आतापर्यंत गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालं नाहीये आणि त्याचा फायदा कुठेतरी होतोय राजाबाई स्पोर्ट्स कोळीवाडाला. धावसंख्या त्यांची झाली आहे 3 बाद 11. यावेळेस मिस टाइम आहे. इन दी एअर अण्णा बॉल खाली येतोय आणि कॅच खूप जास्त इम्पॉर्टंट होता. प्रसादला परतावं लागतंय आणि एका मोठ्या फलंदाजाच्या खेळीचा अंत होतोय. पहिला धावा बसतोय राजाबाई स्पोर्ट्स कोळीवाडा टीमला 11 धावा असताना. जबरदस्त कमबॅक ॲज एक्सपेक्टेड बाय अण्णा. कारण हर्षदनं जे पहिलं 2 बॉल्स त्याने हाताळले होते कुठेतरी डोकेदुखी वाढवून गेले जय बजरंग ओवळा टीमची. पण त्यानंतर मात्र कुठेतरी एक सुटकेचा निश्वास टाकतोय कॅप्टन. कारण एक महत्वपूर्ण फलंदाज प्रसाद बाद झालाय. प्रसादची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचंय. मोहित येतोय. दुर्गेशला देखील डावलून चालणार नाही कारण दुर्गेश देखील एक स्टार्टिंग ऑर्डर एक्सपर्ट आहे राजाबाई कोळीवाडा टीमचा आणि त्याच्यामुळे अंडर एस्टिमेट करून चालणार नाहीये ते म्हणजेच दुर्गेशला. प्रसाद एक छोटी पण मात्र प्रभावी खेळ करून मैदानाच्या बाहेर गेलेला आहे. एक चांगली सुरुवात करून त्याने दिलेली आहे. पाहूया अण्णा हे सातत्य राखतोय का. जे विकेट आता मिळाले जो आनंदोत्सव आता मैदानाच्या आतमध्ये साजरा केलेला आहे तर सातत्य आता पुढच्या बॉल्सवर राखतोय का ते पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. स्ट्राईकवर बॅटर दुर्गेश. धावसंख्या झाली राजाबाई कोळीवाडा टीमची 11 धावा 1 गडी बाद. 11 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. चला प्लीज अण्णा घाई करा. आपल्याकडे वेळ कमी आहे. आजच्या दिवसामध्ये आम्हाला यानंतर 6 मॅचेस कंप्लीट करायचे आहेत. यावेळेस शॉट ऑफ गुड लेंथ बॉल होता पण बॉल यष्ट्यांच्या अवतीभोवती घरंगळत राहिला. प्रथमदर्शी वाटलं होतं की काय त्रिफळाची होईल का. यष्ट्यांना बॉल लागलेला. यस मी तेच म्हणतो प्रथमदर्शी तेच वाटलं. प्रथमदर्शी तेच वाटलं की त्रिफळाची झालाय की काय. पण जोपर्यंत बेल्स जमिनीवर पडत नाही तोपर्यंत ऑफिशियल फलंदाज बाद होत नाही. फुलटॉस बॉल हवेत आहे. लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक जजमेंट घेतोय. घाई अति घाई संकटात नाही. यावेळेस कुठेतरी जजमेंट चुकलंय. जजमेंट जर अचूक असलं असतं तर मात्र अजून एक महत्वपूर्ण फलंदाज बाद होऊ शकला असता. दुर्गेश परत जाऊ शकला असता. त्या ठिकाणी अंदाज चुकला की बॉल किती फोर्सने येतोय त्यामुळे खूप जास्त घाई क्षेत्ररक्षकाची झाली आणि या 2 धावांचा बोनस मिळालाय राजाबाई स्पोर्ट्स कोळीवाडा टीमला 13 धावा. पुन्हा एकदा इनसाइड आउट. खूप चांगला स्ट्रोक. बॉल थांबला नाही. बॉल जाईल सीमारेषा पार. या डावातला पहिला षटकार 6 धावा सिक्सर. अण्णाला आता मात्र चौखंना राहावं लागेल कारण या ठिकाणी दुर्गेशने आपले हात खुले केलेले आहे. दुर्गेशला जे जीवदान मिळालं होतं त्यावर 2 धावा तर मिळालेल्याच आहेत पण त्याच्यासोबतच षटकार. एका षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा. एक जबरदस्त सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते राजाबाई स्पोर्ट्स कोळीवाडा टीमची. 1 गडी बाद 19 धावा. अजून 4 षटकांचा खेळ बाकी आहे. या अगोदरच्या सामन्याचा जर उल्लेख करत झाला तर या अगोदरच्या सामन्यामध्ये 5 षटकांमध्ये फक्त 32 धावा प्रथम फलंदाजी करताना बनवल्या होत्या. कालच्या दिवसात देखील खूप लो स्कोरिंग सामने तुम्हाला पाहायला मिळाले पण आज कुठेतरी वेगळं पण पाहायला मिळते. या सामन्यामध्ये जर याच धावगतीने खेळ झाला तर 60, 70, 80 धावा देखील पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर पाहायला मिळू शकतील आणि त्या कदाचित जास्त होतील. त्यामुळे जय बजरंग ओवळा संघाला आत्ताच प्रतिबंध घालावा लागेल फलंदाजांना. ज्या उणीवा आहेत क्षेत्ररक्षणाच्या उणीवा म्हणा किंवा गोलंदाजीच्या उणीवा म्हणा त्यावर मात्र मात करत आपल्या संघासाठी चांगली खेळी करावी लागणार आहे. चला जास्त वेळ जातो. 8 मिनिट झालेत. 8 मिनिट्स आतापर्यंत 8 मिनिट्स संपलेले आहेत. यस मिस्टर चौधरी साहेब आलेले. दीपक चौधरी यांचं देखील स्वागत आहे. मला असं वाटतं राजाबाई स्पोर्ट्स कोळीवाडा संघाला ते अप्रिशिएट करायला आलेले आहेत. वेलकम. प्लीज बी सीटेड. चला मॅच ऑन ठेवायचे प्लीज. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर नितीन येतोय. 2 पंच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. रुपेशजी सावंत आणि धनंजयजी कोळी. चांगल्या दर्जाचं निरीक्षण परीक्षण सकाळपासून पहिल्या सामन्यापासून ते करतायत आणि महत्वाचं आहे जोपर्यंत पंच मैदानावर आहे तोपर्यंत शिस्तीचं प्रदर्शन खेळाडू करत असतात आणि त्यांच्याच निर्णयानुसार क्रिकेटच्या स्पर्धा खेळवल्या जात असतात. तर हे 2 अनुभवी पंच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅकवर नितीन तयार होतोय पंचांच्या उजवीकडून. चांगला बॉल होता पण तितका चांगला स्ट्रोक. बॉलला स्विंग केलाय बॅकवर्ड स्पेल. एक रिजन मध्ये 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलला चेस करतायत. त्या ठिकाणी बॉल अडवेपर्यंत
2 धावा पूर्ण करून तिसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जातोय, पण बॉल मात्र सीमारेषा ओलांडतोय आणि आता मात्र आटोकाट प्रयत्न करूनही बॉल अडवता आला नाहीये दोन्ही क्षेत्ररक्षकांना. बॉल सीमारेषा पार, मिळतील धावा 4, चौकार, धावसंख्या 23. 23 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ ओनली अँड ओनली 1 विकेट. नितीन थोडासा महागडा ठरतोय या दुसऱ्या षटकामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम आहे. टॉप एज लागून बॉल कव्हर रिजन मध्ये जातो. त्या ठिकाणी इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता आणि आता मात्र मोहितच्या खेळीचा अंत होतोय आणि दुसरा हादरा बसतोय राजाबाई स्पोर्ट्स कवयडा टीमला. 23 धावा असताना 23 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. राजाबाई स्पोर्ट्स कवयडा आफ्टर 1.2. खूप चांगलं हे मैदान मेंटेन केलंय वाघबी ग्रामस्थांनी. आज सन्माननीय दीपकदादा रामा म्हात्रे यांचा वाढदिवस. त्यांचा उचित सण दरवर्षी DR चषकाचं नियोजन केले जाते आणि हे 6वं वर्ष आहे. 6व्या वर्षामध्ये या स्पर्धेचा हा दुसरा दिवस. फक्त 16 निमंत्रित संघांनाच आम्ही प्रवेश दिला होता. काल 8 पैकी 1 संघ पुढे आलाय. झुंजार स्पोर्ट्स कोलशेत. आज 8 संघ खेळतील, त्यातला 1 संघ पुढे येईल आणि आजच या स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार संध्याकाळच्या 5 वाजता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. अरिफ येते नॉन स्ट्राईकला. हो, यावेळेस मात्र स्पीड व्हेरिएशन केलं. कधी कधी स्पीड व्हेरिएशन फायदेशीर ठरू शकते. या ठिकाणी टप्पा थोडासा आखूट ठेवला होता आणि कदाचित चान्स मिळाला असता, पण सुरुवातीपासूनच ऑन साइडला खेळायचा अट्टाहास बांधला होता फलंदाजाने. त्यामुळेच बॉलचं अतिरिक्त बाहेरचं वळण बॉल खेळता आला आणि फलंदाजाला. ऑकवर्ड पोझिशन बाय दुर्गेश. धावचीची संधी आहे या ठिकाणी, मात्र दुर्गेशला परतावा लागेल. फटक्यामध्ये तितकं स्वारस्य नव्हतं, आत्मविश्वास नव्हता. धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. हा ना करता करता तो मात्र खेळपट्टीच्या मधोमध जाऊन पोहोचला, पण त्याने आरिफचा कॉल स्वीकारला नव्हता, नकार त्याने दिला होता. पण त्यानंतर मात्र वेळ निघून गेली होती आणि धावचीच्या स्वरूपात बाद झालाय फलंदाज दुर्गेश. स्टार्टिंग ऑर्डर निकामी झालेली आहे या ठिकाणी राजाबाई स्पोर्ट्स कोळीवाडा टीमची. बघा किती वेगळेपण आहे क्रिकेटमध्ये. 1 बॉलमध्ये धावा होत्या 11 आणि आतापर्यंत 10 बॉल झालेले आहेत आणि 10 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23. तर हेच वेगळेपण आहे. जर या अगोदर सामन्याचा उल्लेख करायचा झाला तर 18 बॉलमध्ये 17 धावांची गरज होती आणि त्यानंतर सिच्युएशन अशी आली होती 3 बॉल 6, 1 बॉल 3 आणि 1 बॉल 3 देखील आज झाल्या नाहीये. त्यामुळे क्रिकेटमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या संघावर तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल, तुमच्या खेळावर तुमचा विश्वास ठेवावा लागेल आणि थोडाफार का होईना नशिबावर विश्वास ठेवावा लागेल. नितीन बॉलिंग ट्रॅकवर तयार होतोय. ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा अतिरिक्त बाहेरचं वळण आहे, पण वाईड लाईनच्या आतून बॉल ट्रायव्हर करतोय. हीच कुठेतरी खासियत राहिली आहे या षटकामध्ये नितीनची. कारण नितीनने पहिल्या बॉलवर 1 चौका खर्च केला होता, त्यानंतर मात्र 1 विकेट मिळालाय आणि 1 रनआउटचा विकेट मिळालेला आहे. म्हणजेच काय 4च धावा आतापर्यंत नितीनने खर्च केलेल्या आहेत. चांगला बॉल होता, व्यवस्थित खेळता आला नाहीये. त्या ठिकाणी मात्र यष्टीरक्षक प्रॉपर परफेक्ट आणि 2 षटकांची समाप्तीने 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 3 गडी बाद 23 धावा. राजाबाई स्पोर्ट्स कोळीवाडा. मिस्टर गणेश मणेरा, मिस्टर पशुपती पाटील, मिस्टर हेमाकांत पाटील, मिस्टर ज्ञान पाटील या सर्वांनी, तसेच कुणाल स्पोर्ट्स आणि सुनील स्पोर्ट्सच्या सर्व खेळाडूंनी खूप चांगला हातभार आणि मिस्टर नंदू पाटील या सर्वांनी खूप चांगला हातभार या स्पर्धेला दिलेला आहे. त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार. माननीय राज्य सरकारचं काही निर्बंध होते, त्यामुळे ही स्पर्धा मात्र होईल की ना होणार त्याबद्दल प्रश्नचिन्ह होतं, पण त्यानंतर सरकार माननीय राज्य सरकार यांच्या निर्बंधाचं पालन करून ही स्पर्धा 2 दिवसीय करण्यात आलेली आहे. सन्मान्य निकेशजी ठाकूर मोघरपाडा यांना विनंती करण्यात येते की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचे. सन्मान्य निकेशजी पाटील मोघरपाडा मान्यवरांना विनंती करण्यात येते की आपण प्लीज अतिथी कक्षाची शोभा वाढवायची आहे. यावेळेस आता बॉलिंग ट्रॅकवर नवीन बॉलर तयार होतोय, तो म्हणजेच किरण तयार होतोय. चांगलं षटक नितीनने हाताळलं, ज्यामध्ये त्याने फक्त 4 धावा खर्च करत 1 गडी बाद केलेला आहे. या पुढचा सामना असेल तो म्हणजेच जय मल्हार. येस, सूचना आली आयोजकांची. जिंकले म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो पुढचा सामना खेळणार आहे, अशी सूचना या ठिकाणी कमिटी मेंबर करतायत. प्लीज बॉल फेकताना क्षेत्ररक्षणांमधून कुठेच सूचना करू नका. येस, डेड बॉल पंचाच्या माध्यमातून घोषणा केली जाते. प्लीज जी कन्सिस्टन्सी आहे या सामन्यांची, जो वेग आहे, जो मोमेंटम आहे, तो मात्र नियमित ठेवा, अशी सर्व खेळाडूंना नम्र सूचना.
हो यावेळेस मात्र स्वीप परफेक्ट वन. काय चांगला बॅटमॅनचा वापर केला आणि बॉलला पाठवून दिलाय फॉरवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. मिळतील धावाचा षटकार. देव कठीण रोल नेहमीच बेस्ट ऍक्टरलाच देत असतो असं पण नेहमी ऐकलेलं. या ठिकाणी मात्र आल्या आल्या पहिल्याच बॉलवर आरिफने एक उत्तुंग षटकार गुडघ्यावर का बॅलन्स केलाय. घुटना टेक और सिक्सर दे. खूप कमी फलंदाज असतात की त्या इतक्या आत्मीयतेने स्लॉग स्वीप खेळत असतात. त्यातल्या त्यात आरिफचा हा स्ट्रोक मात्र एक दर्जा उंचावणारा ठरलेला आहे. आणि किरणचं स्वागत षटकाराने केले. धावसंख्या जाते 29 या आकड्यावर. 29 रन्स. पलटवार करेल का किरण? राऊंड विकेट. बॉडी रोल करून नटराज स्टाईलने खेळायचा प्रयत्न झाला होता. शफल झाले होते. यष्टांच्या वरून बॉल ट्रॅव्हल होते. बॉल जातो डॉट. आरिफ आणि गोपाल ही जयवीरची जोडी आहे. खूप जबरदस्त मैत्री आहे. जो नॉन स्ट्राईकला गोपाल उर्फ गोलू आणि स्ट्राईकवर आरिफ. जयवीरू हे तुम्हाला खेळताना पाहायला मिळत आहेत. राजाबाई स्पोर्ट्स कोलिवडा. पुन्हा एकदा यावेळेस ऑकवर्ड पोझिशन होती. प्रॉपर फील्ड पोझिशनला न ओळखता फक्त ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. शरीराचा वेध घेणारा बॉल आहे. बॅट आणि बॉलचा कुठला संपर्क होत नव्हता. पंचाच्या माध्यमातून निरीक्षण केलं गेलं. लेग बायची खून केली. एका धावेची वाढ. धावसंख्या जाते ती म्हणजेच 30 या आकड्यावर. 30 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. आता कुठेतरी सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे असं मला जाणवायला लागलंय जय बजरंग ओवळाच्या. कारण प्रसाद बाद झालाय, दुर्गेश बाद झाला. हे दोन आक्रमक फलंदाज राहिलेले आहेत कित्येक वर्षांपासून. पण दोन्ही दुर्दैवीरित्या बाद झाल्यानंतर आता मिडल ऑर्डर आरिफ आणि गोपालवर जबाबदारी आले. गोपाल कधीही कायापालट करू शकतोय. यावेळेस चॉप केलंय बॉलला कव्हर पॉइंट रिजन मध्ये. एक धाव तर पूर्ण केली जाईल. आरिफ तयारीत नव्हता. गोलूचा विचार होता की दुसरी धाव निघेल का. पण हा रणनीतीचा हिस्सा असतो दबाव वाढवण्यासाठी क्षेत्ररक्षकांवरचा. दरम्यान एका धावेची वाढीने धावफलक जाऊन पोहोचतो 31 या आकड्यावर. 31 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. गोल्डन फिंगर जयवंतजी पाटील जेव्हा जेव्हा या घोडबंदर रोड परिसरामध्ये टुर्नामेंट असतात त्यांचं गुणलेखन सुभाषचे. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला पूल केलाय. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट रिजन मध्ये आहे. जजमेंट प्रॉपर घेतोय आणि आरिफला परतीचा प्रवास करावा लागणार आहे. आरिफ बॅक टू डग आउट. बस तो चौथा हादरा राजाबाई स्पोर्ट्स कोलिवडा या टीमला. भीतीर माणूस अजून जास्त शक्तिशाली होतो असं कुठेतरी म्हणायला लागेल किरणसाठी. कारण किरणचं स्वागत षटकाराने केलं होतं. त्यानंतर काही काळ तो दबावामध्ये पाहायला मिळाला. पण त्यानंतर काय कमबॅक केलं. आणि आता ज्या फलंदाजाची जास्त भीती होती त्या फलंदाजाला आरिफला जो ऑन साइडला सक्रिय झाला होता, प्रत्येक फटका त्याच दिशेने खेळत होता, त्या ठिकाणी खेळण्यासाठी त्याला प्रवृत्त केला आणि डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात केला आणि जाळ्यामध्ये अडकलाय फलंदाज आरिफ. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हितेश होते. धावसंख्या 31 झाले. 5 बॉल्स या तिसऱ्या षटकातल्या डिलिव्हर करून झालेले आहेत. आता बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह झाले. जय बजरंग ओळा या टीमची आता बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह झाली जी निगेटिव्ह होती पहिल्या षटकामध्ये. क्रिकेट आहे. 5 षटकामध्ये तुम्हाला देखील संधी मिळणार आहे. तुमच्या प्रतिस्पर्धी संघाला सुद्धा संधी मिळणार आहे. पण मिळेल त्या संधीचा उपयोग आणि उपभोग घेणं हे तुमच्या हातामध्ये आहे. चला प्लीज घाई करा. आतापर्यंत 17 मिनिटांचा कालावधी झालेला आहे. 25 मिनिटं तुम्हाला आम्ही दिली आहेत एक डाव समाप्त करण्यासाठी. धावसंख्या 31. राऊंड विकेट फुलरचा बॉल होता. ड्राईव्ह केलं जात आहे. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक पुढे येईपर्यंत थोडासा फंबल आणि एका धावेला 2 धावांमध्ये परावर्तित केले जाते. अशा पद्धतीने 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात. राजाबाई स्पोर्ट्स कोलिवडा टीमच्या 11च्या धावगतीने 33 धावा आणि गडी बाद झाले 3. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकताय एक मॅजिकल फिगर. 33 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 3. अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आता मात्र मान्यवरांची मांदियाळी आमच्या व्यासपीठावर वाढलेली आहे. दादांचा वाढदिवस आहे. दादांचा वाढदिवस आज शुभदिनी आलेला आहे. आज गणेश जयंती आहे. दुहेरी औचित्य गणेश जयंती सोबतीला सन्माननीय दीपक दादांचा वाढदिवस. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर आपला स्पेल कंटिन्यू करतोय नितीन, ज्याने दुसरी षटक हाताळताना फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा या 4थ्या षटकाची सुरुवात करणार आहे. हितेश स्ट्राईकवर असेल आणि गोपाल स्ट्रगल करताना पाहायला मिळाले. पहिले 2 बॉल गोपालने डॉट हाताळले होते. त्यानंतर एक सिंगल आणि त्यानंतर एक डबल हितेशसाठी. हवेस हलकस आउटसाइड एज फ्लाय स्लीपला क्षेत्ररक्षक तैनात आहे. डिरेक्ट पिक जर झाला असता
तर सिच्युएशन थोडीफार का होईना क्रिटिकल होऊ शकली असती, पण मात्र स्ट्राईक हवी होती गोपालला आणि स्ट्राईक साठी मात्र त्याने ही रिस्की सिंगल कंप्लीट केलेली आहे आणि या एका धावेच्या वाढीने धावसंख्या 34 झाले. 34 रन्स ऑन बोर्ड. नितीनची देखील थोडीशी दहशत या सामन्यामध्ये राहिलेली आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा आउटसाइड एज बॉल गली पॉइंट रिजन मध्ये फ्लाय होतोय. त्या ठिकाणी इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेले आहेत. 2 एकच धाव मिळते. चांगल्या दर्जाची गोलंदाजी आहे. अँगलचा खूप चांगला वापर या ठिकाणी गोलंदाज नितीन करतो आणि त्याचमुळे फलंदाजांना मोठा फटका खेळण्याची संधी मिळत नाहीये. एव्हन 10x आणि 6ers बॉलवर ते खेळत असतात, पण आता निव्हियावर खेळताना ती दमछाक तुम्हाला पाहायला मिळते. प्रत्येक फलंदाजाची कालपासून लो स्कोरिंग सामने देखील तुम्ही खूप पाहिले, अनुभवले आणि आज सुद्धा असं वाटते की आता देखील 50 पलीकडे जाईल का राजाबाई स्पोर्ट्स कोळीवाडा, प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. टॉप एज अँड टेकन यष्टिरक्षकातर्फे बाद झालेला आहे. अशा पद्धतीने एक धडधाकड सरीदृष्टीचा फलंदाज हितेश प्रसादला जर वगळलं आणि त्याच्यासोबत दुर्गेशला जर वगळलं तर बाकी फलंदाजांनी मात्र निराशा केलेली आहे कॅप्टनची. कारण प्रसादने 2 चौकार खेचले, 8 धावा त्याच्या नावावर आहेत. दुर्गेशने 1 षटकार खेचला, 8 धावा त्याच्या नावावर आहेत. मोहितच्या नावावर 4 धावा आहेत. आरिफच्या नावावर 6 धावा आहेत. गोपालने आतापर्यंत केलेले आहेत 4 धावा. तो नॉन स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळतोय आणि आता जो बाद झाला फलंदाज हितेशला मात्र आपल्या सिंगलच्या माध्यमातून फक्त योगदान देता आलंय आणि परतावं लागलंय कॉमेंट्री बॉक्स पेवेलियनच्या बॉक्सच्या दिशेने. भावेश 7व्या क्रमांकावर येते. 7 नंबरला भावेश येतोय, जो तुम्हाला आता पाहायला मिळेल स्ट्राईक एंडला. आतापर्यंत या डावाचे 9 बॉल शिल्लक आहेत. 9 बॉल स्टील रिमेनिंग टू प्ले ऑफ दिस क्रुशियल फर्स्ट इनिंग. चांगलं षटक हाताळलं आतापर्यंत नितीनने, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या आणि आताच्या या षटकामध्ये 2 धावा खर्च करत एक गडी बाद केलाय. आत्मविश्वास आता दुणावलाय जय बजरंग ओळा टीमचा. यावेळेस पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेचायचा होता. बॉलच्या रेषेत न येता ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न केला गेला. एक टॉपेज घेऊन थिक टॉपेज घेऊन यष्टिरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावलेला आहे. अपील केली गेली आणि अपीलला मात्र ओळखलंय. त्यानंतर पंचाच्या माध्यमातून बाद घोषित केले गेलेला आहे आणि आता बाद होतोय फलंदाज भावेश. कुठलाच फलंदाज या ठिकाणी खेळपट्टीवर तग धरत नाहीये, थांबत नाहीये, वाट पाहत नाहीये. प्रत्येक बॉलवर मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा राहिलेला आहे. त्याचमुळे मात्र ही उतरती का लागले राजाभाऊ स्पोर्ट्स कोळीवाडा टीमला. धावसंख्या थांबले 35 या आकड्यावर. आतापर्यंत 4 बॉल्स हाताळलेले आहेत आणि आता ऑन हॅट्रिक. या स्पर्धेमध्ये अजून एक हॅट्रिक झालेली आहे. कालच्या दिवसामध्ये एक हॅट्रिक संपन्न झालेली आहे आणि आजच्या दिवसातली हॅट्रिक पूर्ण होईल का हा देखील प्रश्न आहे. कालच्या दिवसामध्ये विशाल पांडे सती मोगरपाडाचा गोलंदाजाच्या नावावर एक विकेट हॅट्रिक राहिलेली आहे. झुंजार ऑन साइडला पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एक धाव मिळेल, दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जाईल. वाऱ्याच्या वेगाने या 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. त्या ठिकाणी गोपालला स्ट्राईक हवी आहे शेवटच्या षटकामध्ये. त्याचमुळे मात्र हा अट्टास केला जातोय गोपालकडून आणि जास्तीत जास्त चान्सेस घेतले जात आहेत. एका धावेला 2 धावांमध्ये परावर्तित करण्याचा प्रयत्न का केला जातोय, कारण धावसंख्या थोडीशी आता संकुचित राहिलेली आहे. 37 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा एकदा जागा बनवून खेळायचा होता, पण मात्र बॉलचा वेग भन्नाट होता. त्याचमुळे मात्र कुठेतरी परफेक्ट कॉम्बिनेशन झालं नाही बॅट आणि बॉलचं. दरम्यान ही धाव मिळेल एका धावाची वाढीने धावफलक जाऊन पोहोचतोय. तो म्हणजेच 38 या आकड्यावर 4 षटकांची समाप्ती होते. 4 षटकांच्या समाप्तीने धावफलकावर धावा आहेत. 38 गडी बाद झालेले आहेत. एकूण 6. 38 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 6 विकेट आफ्टर 4. राजाबाई स्पोर्ट्स कोळीवाडा. नवीन बॉलर लगेच पाठवून द्यायचंय. यानंतरचा सामना असेल पहिल्या सामन्यातला विजयी संघ आणि या सामन्यातला विजयी संघ असा आम्ही दुसरा सामना खेळवणार आहोत, अशी सूचना आयोजकांच्या वतीने तुम्हापर्यंत पोहोचवण्यात येते. धन्यवाद. घेऊ एक छोटासा ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो.
नवीन षटकाची सुरुवात, स्लॉग ओव्हरची सुरुवात, शेवटच्या महत्वपूर्ण षटकाची सुरुवात करतोय गोलंदाज नितेश. आतापर्यंत 4 षटकाचा खेळ झालेला आहे आणि आता स्ट्राईकवर तुम्हाला बॅटर पाहायला मिळतोय किरण. पाहूया या वेळेस, या क्षणाला, या घडीला, या षटकामध्ये कुठला संघ वरचढ ठरतोय. आताच्या घडीला पाहिलं तर दोन्ही संघ एका समान अवस्थेत पाहायला मिळत आहेत. या शेवटच्या षटकामध्ये चांगल्यातली चांगली कामगिरी दोन्ही संघाला करावी लागेल. यावेळेस लेग साइड सोडून जाणारा बॉल कुठली छिडकाणी फलंदाजाने केली नाहीये, जाऊ दिलं. फुकटात मिळणारी एक धाव मात्र आपल्या संघासाठी तितकीच महत्वाची आहे. ती एक धाव वसूल केली जाते. धावसंख्या 39 झाले, 39 रन्स. ओहो, यावेळेस दांडी गोल, फलंदाज बाद. त्रिपुराजीच्या स्वरूपात मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न केला गेला. बॉलची गती कमी केली, पुढे ठेवण्यात आलेला बॉल थोडस वन घेतोय आणि त्याचमुळे मात्र या सर्व बाबींमध्ये नितेश वरचढ ठरलेला आहे. पहिला बॉल वाईड जरूर आला, त्यानंतर मात्र परफेक्ट बॉल, जष्ट्यांवर बॉल आदळला आणि त्यानंतर फलंदाज होतोय बाद. किरण बॅक टू डगआउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिल येतोय. गोपाळ मात्र अजूनही नॉनस्ट्राईक एंडलाच त्याच्या खेळीची वाट बघतोय. गोलूच्या हिस्सामध्ये आतापर्यंत 5 बॉल्स आले होते आणि त्याने फक्त 5 बॉल्स मध्ये 4 धावांचं योगदान दिलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी गरज ओळखून खेळ करणं तितकंच महत्वाचं असते. आता त्याला ठाऊक होतं त्याच्या खेळीचं महत्व, त्यामुळे स्ट्राईकवर त्याचं राहणं गरजेचं होतं. शेवटच्या बॉलवर जी एक सिंगल घेतली, जर ती घेतली नसती तर कदाचित आता तुम्हाला गोपाल गोलू तुम्हाला स्ट्राईकवर पाहायला मिळाला. पण या जर तरच्या गोष्टी आहेत. कुठलाच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खराब खेळ करण्यासाठी जात नाही, कुठलाच संघ मैदानाच्या आतमध्ये पराभूत होण्यासाठी जात नाही. या सर्व घडामोडी असतात. प्रतिस्पर्धी खेळाडू जर तुमच्यापेक्षा वरचढ असेल तर मात्र तुमचा खेळ देखील त्याच लेवलचं करणं हे तुमचं काम आहे. पुलवनचा बॉल होता, ऑन साइडला स्विंग केलंय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एका धावेला 2 धावांमध्ये परावर्तित केलं जाते. तिसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जाईल का, पण नाही. चांगला थ्रो त्या ठिकाणी बॉलिंग एंडला होतोय. सन्माननीय गजानन डाकी, नेहमीच त्यांच्या वेगवेगळ्या वेशभूषेमुळे ते प्रसिद्ध आहेत. त्यांचं आगमन झालं, त्यांचं मनपूर्वक स्वागत. वेलकम सर. धावसंख्या 41. यावेळेस फोर्स केले बॉलला लॉंग ऑन रिजन मध्ये. 1 बाउन्स बॉल कलेक्ट केला जाईल. 2 धावांचा प्रयत्न यशस्वी. तिसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जाईल का त्या ठिकाणी, तर कुठेतरी हा ना करता करता मात्र तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला, पण धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय, तो म्हणजेच अनिल. 2 धावा ऍड केल्या जातील, धावसंख्या जाते ते म्हणजेच 43 या आकड्यावर. 43 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 8 विकेट्स. 5 षटकांच्या क्रिकेटमध्ये 8 विकेट जाणं हे तर दुर्भाग्यच म्हणावं लागेल आताच्या क्रिकेटला. कारण या अगोदर आपण जर 10-20 वर्ष अगोदर गेलो तर 8-8 षटकांचे 12-12 षटकांचे सामने व्हायचे आणि त्यावेळेस देखील चांगलं क्रिकेट खेळलं जायचं. म्हणजेच आताच्या क्रिकेटमध्ये ते टेम्परामेंट संयम पाहायला मिळत नाहीये आणि त्याचमुळे आतापर्यंत या डावातले 27 बॉल हाताळले गेले तर 27 बॉलमध्ये 8 फलंदाज बाद झालेले आहेत राजाभाई स्पोर्ट्स कोळीवाडा टीमचे. नवीन फलंदाज विशाल नॉनस्ट्राईक एंडला. यावेळेस मात्र जाऊ दिलंय बॉलला, कारण थोडासा उंच बॉल ट्रॅव्हल होत होता. जर आपण विचार केला तर पंचांनी ते चेक केलं गेलेलं आहे. हा असेल व्हाईट बॉल. लेग साइड सोडून जाणारा बॉल. 2 धावा या वाईडच्या मिळणार आहेत. धावसंख्या जाते ते म्हणजेच 45 धावा, 45 रन्स ऑन बोर्ड. फ्लाईट थोडी जास्त मिळाल्यामुळे मात्र गोपालला बॉल तो कनेक्ट करता आला नाही. पण लेग साइड सोडून जाणार असल्याकडे 2 धावांचा बोनस सुद्धा मिळतोय. धावसंख्या 45. ब्लाइंड स्ट्रोक कम्प्लिटली ब्लाइंड स्ट्रोक. या ठिकाणी बॉलच्या लाईन अँड लेंथला न ओळखता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता आणि अशा पद्धतीने फलंदाज होतोय बाद विशाल. धावसंख्या जाते ते म्हणजेच 45 या 45 रन्स ऑन बोर्ड. खूप चांगली गोलंदाजी जय बजरंग ओवळा टीमची पाहायला मिळालेली आहे. राजाभाई स्पोर्ट्स कोळीवाडाचे सर्व फलंदाज धारातरती पडलेले आहेत. यस, फलंदाज बाद नाहीये. यस, स्ट्राईक रोटेशन पॉलिसी नाहीये. यस, तुम्ही जर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये बॉल असेल तर तुम्ही स्ट्राईक रोटेट करू शकत नाही. सुटला तरच. व्हेरी गुड पॉलिसी, नाईस. यावेळेस बॉटम एज लागून बॉल यष्टिरक्षकाकडे विसावला होता, पण मात्र त्याचं कुठेतरी लक्ष विचलित झालंय. बॉल मात्र त्याला हुलकावणी देऊन मागे गेलाय. दरम्यान 1 धाव मिळते. एका धावेच्या वाढीने धावसंख्या जाते ती म्हणजेच 46 आकड्यावर. 46 रन्स ऑन बोर्ड आफ्टर 5.5. लास्ट बॉल
या डावातला शेवटचा बॉल असणार तो फेस करतोय गोपाल. मोठा फटका येईल का गोपालच्या बॅट मधून? पुन्हा एकदा बॉटम एज. या ठिकाणी मात्र नियमित फलंदाजी होत नाहीये फलंदाजाची आणि अशा पद्धतीने आता फलंदाज बाद होतोय गोपाल. धावचीच्या स्वरूपात तो बाद होईल आणि अशा पद्धतीने 47 धावा धावफलकावर लावलेल्या आहेत राजाबाई स्पोर्ट्स कोळी टीमने आणि 47 धावांची गरज असती पण त्या मात्र पेनल्टी आहे टीम जय बजरंग ओवळाला. म्हणून आता गरज आहे जिंकण्यासाठी 49 धावांची. 49 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 30 बॉल्स. जय बजरंग ओवळा. प्रसादने केलेल्या 6 धावा, दुर्गेशने केल्या 8 धावा, मोहितने केल्या 4 धावा, आरिफने केल्या 6 धावा, गोपालने केल्या 4 धावा, हितेश 1, भावेश 0, किरण 3, अनिल 4 आणि विशाल 1. मोबाईल नंबर मला पाहायला मिळतो स्कोर कार्डवर. कुठल्याच फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठलेली नाहीये. सर्व फलंदाज मात्र निराशाजनक कामगिरी करून परत गेले होते. पण आता नाण्याची पहिली बाजू तुम्ही पाहिलेली आहे, नाण्याची दुसरी बाजू नक्कीच तुम्हाला पाहायची आहे. तर आपण आता जाऊया दुसऱ्या डावाकडे. त्या ठिकाणी सज्ज आहेत सन्माननीय शैजाजी शेख दुसऱ्या डावामध्ये समालोचन करण्यासाठी राष्ट्रभाषा हिंदीमध्ये. वेलकम शैजा शेख, आपलं कमेंट्री बॉक्स मध्ये स्वागत आहे. धन्यवाद. हेलो चेक. हेलो. थैंक यू सो मच मनीष पाटिल. तो दोस्तों आप देख रहे हैं डीआर चषक. आज हमारे सबके चहीते माननीय श्री दीपक रमा मात्रे साहब का जन्मदिन की उन्हें ढेर सारी शुभकामनाएं. आप इसी तरीके से हंसते रहिए, इसी तरीके से मुस्कुराते रहिए, इसी तरीके से आपका आशीर्वाद क्रिकेटर्स पर रहे. ये हमारी ढेर सारी दुआएं हैं आपके साथ. हमारे कमेंट्री बॉक्स की ओर से आपको नाना जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं. चलिए आपको ग्राउंड की तरफ लिए चलते हैं जहां पर मुकाबला इस वक्त जारी है. एक तरफ है राजाबाई स्पोर्ट्स कोलीवाड़ा तो दूसरी तरफ जय बजरंग बी ओला टीम. ये दोनों ही टीमों के बीच एक घमासान युद्ध क्रिकेट का चलता हुआ. और जब से नाम यहां पर रखा है जय बजरंग बी ओला, तब से ये टीम ने अच्छी टीमों को खोला. मैं तो यही कहूंगा क्योंकि ये दोनों ही टीमें काफी बेहतरीन हैं. और बात करें राजाबाई कोलीवाड़ा स्पोर्ट्स टीम की तो इस सीजन में लगभग सबसे ज्यादा गांव गट में टूर्नामेंट में जीत हासिल करने वाली ये टीम है. तो दूसरी तरफ ओला टीम है. अब सलामी बल्लेबाजी की जोड़ी विकेटों के बीच में प्रवेश करती हुई, एक तरफ रमा ठाकुर तो दूसरी तरफ नितिन वैद्य, जिन्हें प्यार से घोन कहा जाता है. बिल्कुल इस तरीके की जोड़ी विकेटों के बीच में नजर आती हुई. टारगेट की अगर बात करें, लक्ष्य की अगर बात करें तो लक्ष्य रखा गया है इस वक्त पेनल्टी जोड़कर कुल मिलाकर 50 रन. 49 माफ कीजिएगा, 50 रन से 1 रन कम रह गए. यहां पर टीम जरूर स्टारकास्ट टीम है. दोनों ही टीमों में खिलाड़ियों की कोई कमी नहीं. एक तरफ आप देख सकते हैं रोशन ठाकुर कप्तानी करते हुए नजर आ रहे हैं तो दूसरी तरफ दुर्गेश चौधरी. और बिल्कुल एक तरफ रमा मामा है तो दूसरी तरफ मारियो. अगर बात करें एक तरफ किरण है तो दूसरी तरफ मिस्टर गोलू. बिल्कुल एक तरफ नितिन तो दूसरी तरफ भविष्य. इस तरीके का कॉम्बिनेशन है इस मैच का. दोनों ही टीमें एक दूसरे के साथ दो हाथ करती हुई पहली ओवर की जिम्मेदारी संभाली है अनिल ने. वेरी फास्ट बॉल रमा ठाकुर फेस करेंगे. पहली गेंद पर मिस टाइमिंग स्ट्रोक है. शॉर्ट मिड ऑफ पर खिलाड़ी भावेश तैनात थे, जज नहीं कर पाए, नहीं तो कैच कन्वर्ट हो सकता था. लेकिन स्टार खिलाड़ी का कैच हुआ है ड्रॉप. मैं तो यही कहूंगा अगर रमा मामा को आपने 2 ओवर खड़ा रख लिया, 2 ओवर अगर वो विकेटों पर डटे रहे तो फिर मैच का नक्शा चेंज करने की काबिलियत रखने वाले ये खिलाड़ी है रमा मामा.
रमा ठाकुर एक बड़ा नाम है, 40 प्लस के स्टार खिलाड़ियों की सूची में अगर इनके नाम को तलाशा जाए तो इनका नाम लगभग दूसरे या तीसरे क्रमांक पर आता है जरूर। एक डेंजर बैट्समैन की छवि रखते हैं। मौका मिला है नितिन को। नितिन वैद्य अब देखना यह है कि किस तरीके से अपना अकाउंट, अपना खाता ओपन करते हैं, क्योंकि गेंदबाजी में लाजवाब गेंदबाजी की है अनिल की अगली गेंद। इस बार तेज तर्रार गेंद थी, इनर एज जरूर बैट के अंदरूनी किनारे से खेला था। दुर्गेश ने शॉट मिड ऑफ पर गेंद को फील्ड किया, कोई रन नहीं, गेंद रही डॉट के रूप में। इस डॉट डिलीवरी के साथ की है गेंदबाजी की शुरुआत नितिन के अगेंस्ट। लक्ष्य 49। हर मैच रोमांचक स्थिति तक के गया है अब तक के जितने मैचेस हुए हैं। कल की अगर बात करें तो कल के पोल में भी बहुत ही बढ़िया बढ़िया मैचेस देखने मिले हैं। जोरदार अपील जरूर की थी, प्रसाद ने नॉन स्ट्राइक हैंड पर डायरेक्ट हिट किया था। उन्हें पता है इंपॉर्टेंट विकेट जो है वो है रमा की। अगर ये विकेट हाथ लगती है रमा ठाकुर की तो ये बड़ा विकेट माना जाएगा। लक्ष्य 49 रन है। 49 रन की अगर बात करें तो इस ग्राउंड पर 49 रन बन सकते हैं। अगर आप में काबिलियत हो, आप में हुनर हो, आप में टैलेंट हो, आपके बल्लेबाजों में धार हो तो ये स्ट्रोक को कर सकते हैं। इस बार देखिए व्हाट अ स्ट्रोक खेला है, डीप एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी के सर के ऊपर से गेंद जाती हुई सीमा रेखा पार, ये आता हुआ खूबसूरत DR 4। ब्यूटीफुल स्ट्रोक। इस 4 के साथ अब गेंदबाज को करना पड़ेगा थोड़ा सा विचार, क्योंकि रनों की रन संख्या अब यहां पर तेज गति पकड़ती हुई। इस 4 के साथ रनों की रन संख्या जा पहुंची है 5 रनों पर। स्कोर कार्ड पर स्कोर इस वक्त दर्शाता हुआ 5 रन। नेक्स्ट बॉल। इस बार आड़े बैट से खेलने की कोशिश, फिर से एक बार अपील, और प्रसाद देखिए किस तरीके से अपील कर रहे हैं। बिल्कुल प्रसाद की अपील में जान है, उनकी अपील में आवाज है, और उनकी अपील में जिस तरीके से हम देखते हैं बड़े बड़े मोर्चे में सबसे आगे जो लीडर होता है जोर जोर से चिल्लाता है, उसी तरीके से यहां पर कीपर प्रसाद जोर जोर से चिल्ला रहे हैं, क्योंकि उन्हें पता है कि नितिन का अगर विकेट मिलता है तो मैच में यहां पर वो जरूर पकड़ बनाने की कोशिश करेंगे। अनिल की अगली गेंद। इस बार लेट कट करने का प्रयास, जोरदार अपील, फिर से एक बार अपील को है नकारा अंपायर ने। अंपायर्स की मैं जरूर प्रशंसा करूंगा, दोनों ही बहुत ही बढ़िया अंपायर्स इस वक्त इस मैच में अंपायरिंग करते हुए। यस, ऑफिशियल अंपायर्स की अगर बात करें तो बिल्कुल धनंजय कोहली सर इस वक्त मेन अंपायर की भूमिका में है। रुपेश सावंत सर लगातार 2 दिन से अपना वक्त इस टूर्नामेंट को इन्होंने दिया है। और कल के दिन की अगर बात करें तो कल के दिन काफी लोकप्रिय अंपायर की भूमिका में जो हर जगह नजर आते हैं, प्रोफेशनल क्रिकेट हो या फिर ग्रामीण क्रिकेट हो या फिर गली मोहल्ले का क्रिकेट हो, उसमें सबसे ज्यादा लोकप्रिय अंपायर शशि साटम सर कल के दिन हमारे साथ जुड़े हुए थे। आज के दिन की अगर बात करें तो धनंजय कोहली सर और रुपेश सावंत सर मैच में अपनी निगाहें गड़ा कर रखे हैं। ऑफिशियल की अगर बात करें तो बिल्कुल एक अच्छे प्लेयर्स भी होते हैं, एक अच्छे प्लेयर्स के साथ साथ एक अच्छे कोच भी है, और उसी तरीके से एक अच्छे अंपायर की भूमिका भी यहां पर निभाते हुए नजर आ रहे हैं। गेंदबाजी का जिम्मा संभाला है प्रसाद, जिन्हें हम कहते हैं मारियो, जिन्हें इस क्षेत्र में नाम मिला है मारियो के रूप में। अब देखना यह है कि मारियो किस प्रकार की गेंदबाजी करते हैं, क्योंकि इनके सामने है टैलेंट से भरपूर, अनुभव से भरपूर। एज की अगर बात करें तो कोई कहेगा नहीं, 40 प्लस के ये खिलाड़ी हैं, और इनका टैलेंट, इनकी पहचान। रमा ठाकुर ऑन स्ट्राइक, ऑन द राइस खेला है जरूर, गेंद आती हुई लॉन्ग ऑफ रीजन पर, 1 रन चहलकदमी करते हुए पूरा किया, आसानी के साथ 1 रन को कंप्लीट किया, कोई रिस्क नहीं लिया, सिंगल से ही संतुष्ट हुए, और इस 1 रन के साथ स्कोर बोर्ड पर कलम चलती हुई। स्कोर जा पहुंचा है 6 रनों पर। एक तरफ राजाबाई स्पोर्ट्स कोलीवाड़ा, जिसने इस क्षेत्र में सबसे ज्यादा ट्रॉफी जीती है इस सीजन में, तो दूसरी तरफ ओला टीम, जिसने अच्छी अच्छी टीमों को खोला। इस बार बीमर डिलीवरी जरूर की थी, कमर के ऊपर डाली गई गेंद थी, अंपायर का इशारा आता हुआ नो बॉल। कीपर से भी थोड़ी सी चूक हुई, लेकिन चलिए फाइन लेग पर जो खिलाड़ी तैनात थे उन्होंने गेंद को फील्ड किया।
एक रन मिलेगा जरूर, एक रन से होना पड़ेगा संतुष्ट। इस एक रन 2 रन, यस, एक के साथ एक फ्री है, 22 के रूप में एक रन मिला है। नेक्स्ट बॉल ऑन द राइज, खेलने की कोशिश, बिल्कुल बैकफुट पर हटे, जगह बनाकर खेलने का प्रयास किया, लेकिन गेंदबाज की मैं तारीफ जरूर करूंगा, आउट ऑफ द ऑफ स्टंप बहुत ही बढ़िया गेंद को रखा, गेंद रही इस वक्त डॉट के रूप में। यस, परशुराम पाटिल साहब और गजानन पाटिल साहब, गजानन डाकी साहब और शशि पाटिल साहब, इस वक्त जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं हमारे सबके चहेते माननीय श्री दीपक रमा मात्रे साहब को देने के लिए उपस्थित हो चुके हैं। हंसता मुस्कुराता गुलदस्ता, हंसते मुस्कुराते गुलदस्ते के साथ ही साथ यहां पर उनका आशीर्वाद लेने के लिए यहां पर मान्यवरों का जरूर हार्दिक स्वागत है। काफी खूबसूरत नजारा इस वक्त वीआईपी डाइस का, वीआईपी मंच का नजर आता हुआ। हमारे सबके चहेते माननीय श्री दीपक रमा मात्रे साहब को जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं यहां देते हुए आए हैं सभी मान्यवर, और बिल्कुल उनका आशीर्वाद भी लेते हुए। अगली गेंद लेकर तैयार, फिर से एक बार प्रसाद, इस बार बड़ा हिट लगाने की कोशिश की थी रमा ने जरूर, गेंद आती हुई डीप का कॉर्नर के क्षेत्र में, खराब फील्डिंग, 2 रन के लिए निकलना चाह रहे हैं और 2 रन यहां पर तेज कदमों के साथ मुकम्मल किया, कंप्लीट किया। इस 2 रन के साथ स्कोर थोड़ा सा आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है, 2 आंकड़ों में दर्शाता हुआ 14 रन। हर ओवर में जिस तरीके से मेरे साथी स्कोरर मुझ तक की ये मैसेज पहुंचाते हुए कि हर ओवर में, प्रत्येक ओवर में यहां पर 10 रन के अनुसार अगर ओला टीम परफॉर्मेंस करती है तो फिर यहां पर इस मैच में जीत दर्ज करवा सकती है। लेकिन तारीफ करनी होगी दोनों ही खिलाड़ियों की, एक तरफ 40 प्लस से बिलोंग करने वाले खिलाड़ी हैं तो दूसरी तरफ नितिन, जिन्हें प्यार से हम खून कहते हैं, उस खिलाड़ी की अगर बात करें तो लगभग 18 से 19 साल की एज का ये खिलाड़ी है। और अनुभव देखिए दोनों ही खिलाड़ियों का अनुभव, नो डाउट। कॉम्बिनेशन, ये कॉम्बिनेशन कब बैठता है? जब आप एक साथ प्रैक्टिस करें, जब एक साथ आप परफॉर्मेंस करें, तब जाकर ये कॉम्बिनेशन बैठता है। इस बार देखिए आड़े बैट से खेलने की कोशिश, अपील बहुत जोरदार की गई थी, लेकिन अपील पर यहां पर अंपायर ने कोई अपनी राय नहीं रखी, गेंद रही डॉट के रूप में, ओवर की हुई है समाप्ति। पावर प्ले नंबर 2 समाप्त होता हुआ अब बची हुई 18 गेंदें शेष हैं और 18 गेंदों में जीत के लिए जो रनों की दरकार है वो है लगभग 34 रन। अब यहां पर रन रेट, जो रिक्वायर्ड रन रेट है, जरूरती रन रेट है, वो जरूर थोड़ा सा बढ़ता हुआ। हर ओवर में लगभग यहां पर देखा जाए तो कहा जा सकता है कि 11.35 या 40 के आसपास का रिक्वायर्ड रन रेट बनाना होगा, तब जाकर मैच में पकड़ बनाई जा सकती है। चलिए राजा भाई स्पोर्ट्स, टाइम वेस्ट नहीं करना है, ताबड़तोड़ फील्डिंग सेट करना है, क्योंकि आज के दिन हमें काफी सारे मैचेस कराने हैं। आज का दिन यानी मेगा फाइनल डे, इस प्रतियोगिता का अंतिम और आखिरी दिन, DR चषक सीजन 6 2022 क्रिकेट की फिर से एक बार मेजबानी। काफी समय तक के हम दोस्तों क्रिकेट से दूर रहे, कोविड-19 के कारण काफी समय तक के दूर रहे, फिर एक बार क्रिकेट ओपन हुआ था, फिर उसके बाद एक नया वायरस आ गया जिसके कारण महीना 2 महीना फिर से एक बार क्रिकेट पर रोक लगी। फिर जाकर महाराष्ट्र सरकार ने अनुमति दी कि आप क्रिकेट ग्राउंड, प्ले ग्राउंड ओपन कर सकते हैं, तब जाकर ये पहली प्रतियोगिता इस क्षेत्र में ऑर्गेनाइज की गई, DR चषक। और डेट वो है जो डेट पर रखी जाती है हमारे सबके चहेते माननीय श्री दीपक रमा मात्रे साहब के जन्मदिन के अवसर पर। हर साल की तरह इस साल भी इस प्रतियोगिता को पूरे जोश और आक्रोश के साथ यहां पर ऑर्गेनाइज किया है। ऑल कमेटी मेंबर्स का हम धन्यवाद जरूर प्रकट करते हैं। नेक्स्ट बॉल, तेज तर्रार गेंद करने की चाहत थी, गति पर कंट्रोल नहीं रख पाए, दिशा से काफी ज्यादा बाहर गेंद को कर बैठे गेंदबाज अनिल।
अंपायर का इशारा कन्वर्ट होता हुआ वाइड बॉल। अतिरिक्त रनों में 1 रन इस वक्त शुमार होता हुआ, रनों की रन संख्या में थोड़ी सी बढ़त होती हुई। अब देखिए जरूरती रन रेट, यानी जिस तरीके से हर ओवर में रन बनाने की जरूरत है 11 रन प्रति ओवर के अनुसार। जय बजरंग बी ओला टीम इस बार भी हिट करने की कोशिश, गेंद को खेला है जरूर डीप का कॉर्नर के क्षेत्र में। मिस्टर गोलू व्हाट अ थ्रो, क्या बात है, क्या थ्रो किया है। और प्रसाद, आज प्रसाद सुबह से मन बनाकर आए हैं, जिस तरीके से उनकी आवाज निकल रही है, कमेंटेटर से भी ज्यादा जोर का चिल्ला रहे हैं मिस्टर प्रसाद। जरूर आएंगे तो हम मनीष उनसे जरूर पूछेंगे कि आज नाश्ते में क्या खाया था, क्योंकि इसी तरीके की एनर्जी कमेंटेटर को जरूरी होती है, तो ये चीज कंफर्म हम करेंगे उनसे। अनिल फिर से एक बार सज्ज होते हुए अपने बॉलिंग ट्रैक पर। अनिल की अगर बात करें तो 40 प्लस के ईवी खिलाड़ी हैं, और बिल्कुल इस क्षेत्र में घोड़बंदर पट्टी की अगर बात करें तो 40 प्लस के काफी बड़े बड़े सितारे आपको इस क्षेत्र में देखने मिलेंगे, जिसमें अनिल की अगर बात करें, दीपक अगर बात करें यहां पर रमा ठाकुर, उसी तरीके से गणेश मनेरा साहब एक स्टार खिलाड़ी, काफी सारे स्टार हैं, राजू दादा। अब आहिस्ते आहिस्ते जो यंगस्टर है वो भी 40 प्लस में कन्वर्ट हो रहे हैं, जैसे जैसे उम्र उनकी होते जा रही है। इस बीच अच्छी डिलीवरी, दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी, जागते रहो का आदेश देती हुई गेंद कीपर के दास्तानों में सुरक्षित कन्वर्ट होती हुई गेंद। नितिन की अगर बात करें तो 7 गेंदें अब तक के खेल चुके हैं, जिसमें 1 चौका जड़ा है, यानी 6 गेंदें डॉट के रूप में रही हैं। ये दबाव बन सकता है, ये प्रेशर बन सकता है। अनिल की अगली गेंद, इस बार भी विकेट लगाने की कोशिश, गेंद जाती हुई, ओहो व्हाट अ कैच, कैच ऑफ द डे। दुर्गेश ने हवा में लहराते हुए इस कैच को लपका है एक हाथ से। कुछ समय के लिए ऐसा लगा कि गेंद चली जाएगी आउट ऑफ द पार्क, लेकिन यहां पर उड़ता हुआ दुर्गेश नजर आया, और उड़ते हुए दुर्गेश ने इस कैच को लपका है। विकेट का हुआ है पतंग लगता हुआ जय बजरंग बी ओला टीम को बड़ा वाला झटका नितिन के रूप में। न्यू बैट्समैन किरण, एक परफेक्ट ऑलराउंडर खिलाड़ी के रूप में जिनकी पहचान, इन्हें ताबड़तोड़ भेजा गया है। मैच का सिचुएशन पे भी नजर डालते हैं कि कितने गेंदों में कितने रन की जरूरत है। इस वक्त जरूरत है 15 गेंदें बची हुई हैं और 32 रन। 2 से 3 बड़े हिट अगर लगते हैं तो फिर मैच में कमबैक कर सकती है जय बजरंग बी ओला टीम। लेकिन हिट लगाएगा कौन, इसकी खोज जारी है। ओला टीम के पास बड़े से बड़े सितारे हैं, लेकिन अब तक के एक भी बड़ा हिट नहीं देखने मिला है। सिर्फ 1-2 चौके देखने मिले हैं जरूर, लेकिन 6 के लिए अभी भी जगह खाली। इस बार देखिए व्हाट अ हिट, दिस इज अ बिग ब्लो आउट ऑफ द पार्क, 6 रन के लिए व्हाट अ हिट। बिल्कुल रमा ठाकुर ऑन फायर। हाल ही में पुष्पा का काफी डायलॉग फेमस हुआ था, नाम सुनकर फ्लावर समझा है क्या, फायर है रमा ठाकुर, क्या बात है। 4 गेंदें हो चुकी हैं, अब तक के 4 गेंदें हो चुकी हैं, 2 गेंदें अभी भी आना शेष है इस ओवर की। बिल्कुल व्हाट अ हिट, रमा ठाकुर बिग हिट। इस बार आड़े बैट से खेला है जरूर, गेंद जाती हुई डीप बैकवर्ड लेग बाउंड्री की तरफ, खिलाड़ी सिर्फ और सिर्फ दर्शक बनकर देखते रहे, गेंद आउट ऑफ द पार्क, 4 रन के लिए व्हाट अ हिट, क्या बात है। मैंने पहले ही कहा था कि रमा ठाकुर फायर हो चुके हैं, और स्कोर जा पहुंचा है इस वक्त 27 रनों पर। 13 गेंदें 22 रन, 13-22। इस सीजन में मेरे ख्याल से बात करें तो राजा भाई स्पोर्ट्स कोहली वाला टीम ने
आज जिसे मौका दिया है उसका नाम है किरण। काफी समय के बाद इस खिलाड़ी को ग्राउंड में जगह मिली है। नेक्स्ट बॉल, इस बार ऑन द राइज खेलने की कोशिश, मौका था और थ्रो देखिए, ओ पत्ता ढूंढता हुआ थ्रो, लेकिन हल्के हाथों से फेंका गया। किरण की अगर बात करें तो पूरा सीजन क्यों नहीं खेल पाए, इसकी सूचना भी हम आपको जरूर देंगे। बाउंड्री लाइन के बाहर जहां पर हाईवा कैच होती है वहां पर कैच पकड़ने की कोशिश की और उनकी एक उंगली पर बॉल लगी और वो उंगली पे बॉल लगने की वजह से ये पूरा सीजन अब तक के एंजॉय करते हुए बाहर से नजर आए। अब जाकर फिट हुए हैं और फिट होने के बाद अब यहां पर बहुत ही अच्छा परफॉर्मेंस कर रहे हैं राजाबाई स्पोर्ट्स टीम की ओर से। मैच का सिचुएशन है 12 गेंदे 22 रन, यानी इस ओवर में 12 रन लूटे गए। अब मैच में रोमांच यहां पर बढ़ता हुआ। गेंदबाजी की कमान पर ताबड़तोड़ आरिफ खान को बुलाया गया है। लेफ्ट आर्म तेज तर्रार गेंदबाज हैं, शानदार गेंदबाजी के साथ साथ अच्छे बल्लेबाजी के लिए भी मशहूर हैं। इन पर जिम्मेदारी दी गई है, सामना करेंगे किरण। किरण की अगर बात करें तो अब तक के इन्हें मौका नहीं मिला है, अब तक के इनके पास स्ट्राइक नहीं आई है। इन्हें अपना अकाउंट ओपन करना है, इन्हें अपना खाता खोलना है। अब देखने वाली बात यह होगी कि किरण किस अंदाज में, किस तरीके से अपना अकाउंट यहां पर ओपन करते हैं और कितने रन के साथ यहां पर शुरुआत करते हैं, क्योंकि अब जरूरत है 12 गेंदे 22 रन। टाइम के मामले में थोड़ा सा सपोर्ट करना है प्लीज राजाबाई स्पोर्ट्स, आप फील्डिंग यूनिट टीम प्लीज थोड़ा सा कॉपरेट करना है। चलिए 12-22, वेरी फर्स्ट बॉल किरण फेस करेंगे आरिफ की। गति में पहली गेंद पर ही थोड़ा सा मिश्रण किया था, शॉर्ट पिच गेंद रखी थी, गति को थोड़ा सा स्लो रखा था और बिल्कुल बल्लेबाज बैट को पहले स्विंग करते हुए नजर आए, गेंद पीछे से डिलीवर होती हुई। इस डॉट डिलीवरी के साथ की है गेंदबाजी की शुरुआत आरिफ खान ने। अगली गेंद लेकर तैयार, इस बार देखिए हाफ पॉलिश स्ट्रोक खेला था, गेंद जाती हुई डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के क्षेत्र में। खिलाड़ी सिर्फ और सिर्फ गेंद के आजू बाजू अगल बगल घूमते हुए नजर आए और गेंद सीमा रेखा पार। ये एक और खूबसूरत DR चौकार, 4 रन। इस 4 के साथ अब मैच में वापसी करने के निशान यहां पर दर्शाते हुए बिल्कुल हितेश की खराब फील्डिंग और देखिए ताबड़तोड़ उनकी बदली कर दी गई। गडचिरोली ट्रांसफर, आपने बॉल छोड़ा स्क्वायर लेग पर, अब आपको करनी पड़ेगी कीपिंग, यहां पर जिम्मेदारी और बढ़ गई। प्रसाद, काफी नॉलेज है क्रिकेट का प्रसाद को, मारियो, और वही इस टीम को लीड करते हुए इस वक्त नजर आ रहे हैं। नेक्स्ट बॉल, इस बार आड़े बैट से खेला है और यह गेंद डीप मिड विकेट बाउंड्री की तरफ, 6 रन के लिए। व्हाट अ हिट, क्या बात है। बिल्कुल प्रसाद जरूर वहां पर तैनात हुए, उनके दोनों ही हाथों के बीच में से गेंद निकली 6 रन के लिए। पैरेलल स्ट्रोक जिसे कहा जाता है, फ्लाइटेड स्ट्रोक जिसे कहा जाता है, उस तरीके के 6 को यहां पर जड़ा गया है। मैच का सिचुएशन आ चुका है 9 गेंदे और जीत के लिए 12 रन। नौ गेंदे और जीत के लिए 12 रन। टेंशन भरा माहौल, काफी टेंशन नजर आता हुआ ग्राउंड के बीच। बिल्कुल आरिफ फिर से एक बार अपने बॉलिंग ट्रैक पर है, सामना करेंगे। इस बार पुल, पावरफुल, वंडरफुल, ब्यूटीफुल एंड सक्सेसफुल, 6 रन के लिए। व्हाट अ हिट, क्या बात है। नाम है किरण और जीत की रोशनी लाना इनका काम अपनी टीम में। इस ओवर की अगर चर्चा की जाए तो बिल्कुल इस ओवर में अब तक के 16 रन आए हैं, जीत के लिए 6 रन की जरूरत है, गेंदें बची हैं 8। ये 16 रन का ओवर काफी महंगा पड़ता हुआ। आरिफ ने 4 गेंदों में 16 रन खर्च किए
और जितनी भी गेंदें अब तक की वो सभी के सभी शॉर्ट पिच गेंदें थी और बल्लेबाज की मनचाही गेंदें थी। बिल्कुल गति में थोड़ा सा मिश्रण कर शॉर्ट पिच गेंद की, फिर उसके बाद पेस गेंद में गति परिवर्तित कर शॉर्ट गेंद की, उस पे बड़ा हिट आया और फिर लगातार 3 बड़े हिट के साथ शानदार बल्लेबाजी का प्रदर्शन करते हुए किरण। एक और शॉर्ट पिच गेंद थी लेकिन खेला है जरूर ये गेंद 1 रन के लिए निकलती हुई, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। 7 गेंदें जीत के लिए 5 रनों की जरूरत। 5 रन 7-5। अगली गेंद कट किया था, गेंद जाती हुई थर्ड मैन रीजन पर, डिक्लेयर जोन में 1 रन, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। अब मैच का सिचुएशन आ चुका है इस वक्त 6 गेंदें 4 रन। चलिए कैप्टन हथोबा स्पोर्ट्स टीम कैप्टन कासर वड़ोली, हथोबा स्पोर्ट्स टीम कैप्टन प्लीज संपर्क साधना है कमेंट्री बॉक्स पर। हथोबा स्पोर्ट्स टीम कैप्टन आपको ताबड़तोड़ आना है, टाइम वेस्ट किए बिना ताबड़तोड़ कमेंट्री बॉक्स पे आइए प्लीज, बी फास्ट। लास्ट ओवर लेकर आए हैं कासर वड़ोली टीम। यस, अगर बात करें राजाभाई स्पोर्ट्स कोलीवाड़ा टीम से परफॉर्मेंस करने वाला एक स्टार खिलाड़ी, ये गेंदबाज ने अगर बात करें तो मैच 3 से 4 गेंदों में समाप्त होगा या फिर ये मैच निकालने की काबिलियत रखने वाला गेंदबाज मिस्टर गोलू, एक अनुभव से भरपूर गेंदबाज जिसे माना जाता है। गोलू के हाथों में जिम्मेदारी, जवाबदारी, 4 रन की जरूरत। किरण सामना करने के लिए तैयार होते हुए। ट्रेलर आ गया और देखिए बिग हिट, बिग हिट, बिग ब्लो, 6 रन। कॉन्ग्रेचुलेशन जय बजरंग बी ओला, आज फिर से एक बार बड़ी टीम को इन्होंने खोला। कॉन्ग्रेचुलेशन, वेल डन, वेल प्लेड एंड हार्ड लक राजाबाई स्पोर्ट्स कोलीवाला। हथोबा टीम कैप्टन चला या लगेच टॉस साठी टाइम वेस्ट करू नका प्लीज।